हॅलो, मी वैशाली. तर मी अशी उलटी का बरं चालते आहे? तर हे उलटं चालणं व्यायाम प्रकारातला एक व्यायाम प्रकार आहे, जो की मला पर्सनली खूप आवडतो. आणि हे काय आता, काय मी दाबते तिथं फरशीवर, काय झालं आहे, वीट वर आली आहे की जमीन वर आली आहे? तर असं काही नाही आहे. तोही व्यायाम प्रकारातला एक प्रकार आहे. आणि हे आमचं पंढऱ्या, ज्याला मध्ये मध्ये करायची खूपच हौस असते. खरं तर त्याचं नाव आहे पंढरी, पण आम्ही त्याला लाडाने पंढराच म्हणतो. तर ज्यावेळेस मी मॉर्निंग वॉक करते ना, असा हलकासा आमच्या अंगणात, तर त्यावेळेस त्यालाही माझ्याबरोबर मॉर्निंग वॉक करायचाच असतो. म्हणजे मध्ये मध्ये करायचा असतो. छान वाटतं पण. तर असं हे उलटं चालण्यामुळे आपल्या शरीराचा जे बॅलन्स आहे तो सुधारण्यास मदत होते. तसंच मेंदूला आपण हे जे उलटं काम करायला सांगतो, त्यामुळं त्याचं हे लक्ष असं एकाग्र होण्यास मदत होते. तर आमच्या अंगणामध्ये एक 10-12 पावलं चालता येतील एवढी जागा आहे. त्यामुळं बाहेर जर असं लांब कुठे मला मॉर्निंग वॉकला जाता नाही आलं किंवा नाही जमलं, तर मी अशी सकाळी सकाळी आमच्या अंगणात छान मॉर्निंग वॉक घेते. छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि हां, तर मी हे माझा पाय असं जमिनीवर प्रेस का करते आहे, तर याचं खूप मोठं सिक्रेट आहे. हां, नाही नाही, सिक्रेट वगैरे असं काही नाही आहे. ते मी एक शोधून काढलेला जुगाड आहे. जो एक व्यायाम प्रकार आहे, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तो आपण करत नाही किंवा कंटाळा करतो किंवा काही वेळेला लक्षात येत नाही, राहून जातं. आपण दुपारी करू, नाहीतर मग रात्री झोपण्याआधी करू असं म्हणतो, पण ते होत नाही. तर हा तो जुगाड आहे की जिथे मी आत्ता तुम्ही पाहिलं, तर इथे मी पाय माझा असा प्रेस करते. म्हणजे पायाचा तळवा जो असतो ना, आपला पूर्ण तळवा भाग, तो सगळा मी या खरबडीत जागेवर असं प्रेशर देते त्याला. मग थोडक्यात आता मला लक्षात आलं असेल की मी माझ्या तळव्यांचे प्रेशर पॉईंट दाबण्यासाठी या जागेची मदत घेत आहे. आणि हे खरबडीत जे जागा आहे ना, म्हणजे फरशीचा जो तुकडा आहे, तर त्याच्यावर हे बारीक बारीक जे खडे आहेत ना, खड्यांपासून बनवलेलं असतं ना हे बारीक बारीक खडे, तर त्या खड्यांमुळे आपल्या तळव्याला ना छान एक असं टोचल्यासारखं फील होतं. तर ते टोचल्यामुळं पायात तळव्यातले जे काही प्रेशर पॉईंट्स असतात ना, ते खूप छान पद्धतीनं दाबले जातात. आणि त्याचा बेनिफिट आपल्याला तर माहितीच आहे, खूप सारे आहेत. तर हे प्रेशर पॉईंट्स दाबण्यासाठी मी हा जुगाड काढलेला आहे. आणि हे बघा, आमच्या पंढरीचं इथं काय चाललेलं आहे, काही नाही, निवांत आणि सुखी प्राणी आहे. ॲक्युप्रेशर पॉईंट्स दाबल्याने आपल्या शरीराला काय काय फायदे मिळतात, तर मी ही गोळा केलेली आहे थोडीशी माहिती, ती मी तुम्हाला इथं सांगते. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांना माहीत नाही तर त्यांना या माहितीचा थोडाफार उपयोग होऊ शकतो, म्हणून मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्या तळव्याच्या मध्यभागी प्रेशर पॉईंट्स जर दाबले गेले तर आपल्या आतडे आणि पाठीचा कणा यांना त्याचा फायदा होतो. आपली पचनक्रिया सुधारते, पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. आणि पायाचा अंगठा दाबला की तो मेंदूला आणि डोक्याला फायदेशीर ठरतो. तर ह्या ॲक्युप्रेशर पॉईंट दाबल्यामुळे आपली डोकेदुखी कमी होते, ताणतणाव दूर होतो आणि मानसिक शांतता मिळण्यास मदत होते. आणि अंगठ्याच्या खालील भाग आहे
तर तिथल्या ॲक्युप्रेशरने आपल्या हृदय आणि फुफ्फुसाला फायदे मिळतात. तर या प्रेशर पॉईंट दाबल्यामुळे हृदयाचे ठोके नियंत्रित राहण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. आणि टाच दाबल्यामुळे म्हणजे टाचेचे ॲक्युप्रेशर पॉईंट तिथले दाबल्यामुळे कंबर आणि सांधेदुखीवर फायदा होतो. पायांची जळजळ कमी होते. तळव्याच्या मधला म्हणजे बाहेरचा साईडचा जो भाग आहे तो किडनीशी निगडीत आहे. तर किडनीमधले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि किडनीचे कार्य सुधारण्यास मदत होते. तर हे असे ॲक्युप्रेशर पॉईंट्स रोज 10-15 मिनटं दोन्ही पायांच्या तळव्यांवर आपण आपल्या अंगठ्याने सुद्धा त्यावर हलकासा दाब देऊन त्याचा फायदा मिळवू शकतो. मग हे सकाळ संध्याकाळ जर आपण केलं तर त्याचे जास्तच फायदे आपल्याला आणि आपल्या शरीराला मिळू शकतात. आणि त्यानंतर तेल मालिश केल्याने तर रक्तपुरवठा सुरळीत होतो.